नवनाथजी, आज खूप मोठ्या प्रमाणावरती टीकास्त्र तर लगेचच पाहायला मिळालं या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने, परंतु खरोखरच असं भविष्यामध्ये घडलं तर किती मोठं आव्हान असेल? मुळामध्ये पूर्वी जी तुम्ही जर हर्षवर्धन सपकाळे यांचं वक्तव्य ऐकलं असेल तर ते म्हणाले होते की काँग्रेस हे डुबतं जहाज नाही आणि उगवता सूर्य नाहीये. उगवता सूर्य नाही हे सुद्धा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मान्य केलंय. कारण गेल्या राहुल गांधींच्या नेतृत्वात गेल्या 12-15 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काँग्रेसची वाताहत होते, ते बघता शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील, हे काही या डुबत्या जहाजामध्ये जाऊन प्रवेश करतील असं वाटत नाही. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं सातत्यानं घटनेची पायमल्ली करणं, आणीबाणी लादणं, विरोधकांना तुरुंगात डांबणं अशा पद्धतीचे अनेक गैरकृत्य केले. जरी संविधानाचं नाव आमचे मित्र हनुमंत पवार घेत असतील, तरी त्यांनी काँग्रेसचा थोडा इतिहास वाचला तर संविधान आणि काँग्रेसचा किती संबंध आहे हे त्यांनाही लक्षात येईल आणि त्यांनाही माहिती आहे की काँग्रेसनं संविधानाची हत्या करूनच आणीबाणी लादूनच या देशावर काही काळ सरकार असा टिकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आज जरी हे संविधानाचं नाव घेतलं असेल तरी त्यांचा खरा चेहरा या देशाने बघितलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी हे काँग्रेसचं नेतृत्व करतात, राहुल बर गांधींच्या नेतृत्वात आजपर्यंत 99 निवडणुकींमध्ये यांचा पराभव झाला.